Hello students, good morning to all of you. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर सेकंड सिलेबस ओव्हरव्ह्यू केलेला आहे. तुम्हाला सिलेबस व्यवस्थित सांगितला आहे. 4 टॉपिक असणार आहेत. 4 टॉपिकचे 4 टायटल सांगितलेत. त्यानंतर पहिल्या टॉपिकमध्ये कोणते कंटेंट आहेत, सेकंड टॉपिकमध्ये कोणते कंटेंट आहेत, थर्ड टॉपिकमध्ये कोणते कंटेंट येणार आहेत हे तुम्हाला तिथं व्यवस्थित सांगितलं. आपल्याला 4 युनिट आहेत. 4 युनिटचे टायटल्स आहेत. युनिट नंबर फर्स्ट, इंट्रोडक्शन टू एच आर मॅनेजमेंट मीन्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Unit number second, HRP means human resource planning. Unit number third, employee training and performance appraisal. And unit number 4, recent trends in human resource management. या पद्धतीचे आपल्याला 4 टॉपिक आहेत. आपण आज सेकंड टॉपिक आपला स्टार्ट करणार आहोत. टायटल आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आपल्याला जे 4 टॉपिक आहेत त्या 4 टॉपिकमध्ये 2 टॉपिक सर घेणार आहेत आणि 2 टॉपिक मी घेणार आहे. ओके, सो टायटल असेल मनुष्यबळ नियोजन व निवड. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड सिलेक्शन. आपल्याला फक्त आता आपण इथं प्लॅनिंग बघणार आहे. मनुष्यबळ नियोजन काय सांगितलं तुम्हाला? आधुनिक औद्योगिक संघटनेत यंत्राच्या सहाय्याने आधुनिक तंत्राने मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. बघा काय सांगितले, आधुनिक औद्योगिक संघटनेमध्ये काय केलं जात होतं तर यंत्राच्या सहाय्याने आणि आधुनिक तंत्राने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कारण ज्या पद्धतीनं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं डेव्हलप होत जाते त्या पद्धतीनं कर्मचारी आपल्याला कमी लागत आहेत, कारण मशिनरी आपल्या भरपूर काम करत आहेत. यामुळं काय होतं, कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आपल्याला भासते. कारण ज्या अपडेटेड मशिनरी आहेत, नवीन मशिनरी आहेत, त्या मशिनरी ऑपरेट करण्यासाठी, त्या मशिनरीवरती काम करण्यासाठी, त्या यंत्रावरती काम करण्यासाठी आपल्याला जे कर्मचारी लागणार आहेत किंवा जे आपल्याला मनुष्यबळ लागणार आहे, कामगार जे लागणार आहेत काम करण्यासाठी, ते आपल्याला कसे पाहिजेत, प्रशिक्षित पाहिजेत की ज्यांना त्या यंत्राबद्दल थोडीफार माहिती असेल. मनुष्यबळाची गरज संघटनेच्या उत्पादन योजनेनुसार ठरवली जाते. बघा, एखादी संघटना किंवा एखादी कंपनी जरी घेतली आपण, त्या कंपनीमध्ये किती कामगार काम करणार आहेत, ते त्या कंपनीमध्ये किती वस्तूंचं उत्पादन घेतलं जाणार आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. जर जास्तीत जास्त प्रमाणात वस्तूंचं प्रोडक्शन त्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये, त्या संघटनेमध्ये जर केलं जात असेल तर तिथे जास्तीत जास्त मनुष्यबळाची गरज ही भासत असते. उत्पादन योजना विपणन योजनेवर आधारित असते. लक्षात घ्या, उत्पादन योजना ही विपणन योजनेवरती आधारित असते. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं उत्पादन योजना ही डॅश डॅश योजनेवरती आधारित असते, तर आन्सर काय असणार आहे तिथं, विपणन योजनेवरती. काय सांगितलं आहे, उत्पादन योजना ही विपणन योजनेवरती आधारित असते. संघटनेतील इतर कार्ययोजना, उदाहरणार्थ खरेदी असेल, खरेदी, अर्थ इत्यादी, उत्पादन व विपणन या 2 मूलभूत योजनांवर आधारित असतात. प्रत्येक कार्य विभाग आपली योजना आखताना सदर कार्य पार पाडण्यासाठी किती मनुष्यबळ गरजेचं आहे याचा अंदाज घेत असतो. साहजिक आहे, जी काही संघटनेची कार्य पार पाडायची आहेत त्यासाठी ज्या काही योजना आखल्या जातात त्या योजनेमध्ये अंदाजे ठरवलं जातं की आपल्याला किती प्रमाणामध्ये मनुष्यबळाची गरज आहे, ह्युमन रिसोर्सची गरज आपल्याला किती प्रमाणामध्ये आहे. कार्ययोजनेच्या कालावधीनुसारही मनुष्यबळाचा अंदाज केला जातो. कार्ययोजनेच्या कालावधीनुसारही, बघा, जे काही कार्ययोजना असेल
जे काही कामाच्या योजना आखल्या जात असतील त्या योजनेच्या कालावधी किती आहे. जर 1 वर्षाचा कालावधी असेल त्या कामाचा, तर 1 वर्षासाठी आपल्याला किती मनुष्यबळ लागणार आहे ते ठरवलं जातं आणि ते तेवढ्या मनुष्यबळाची काय केली जाते, भरती केली जाते. त्यानंतर आपल्याला 5 वर्षासाठी किती मनुष्यबळ लागणार आहे तेवढ्या वर्षासाठी काय केले जात असते, 5 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वगैरे काय केलं जात असतं, कंपन्या एम्प्लॉयींची, कामगारांची भरती करत असतात. संघटनेतील सर्व विभागांचा मनुष्यबळाविषयीचा अंदाज विचारात घेऊन संपूर्ण संघटनेसाठी मनुष्यबळाचा अंदाज केला जातो. काय सांगितलं आहे, संघटनेतील सर्व विभागांचा मनुष्यबळाविषयीचा अंदाज विचारात घेतला जातो आणि संपूर्ण संघटनेसाठी मनुष्यबळाचा अंदाज हा केला जात असतो आणि त्यानुसार कामगारांची म्हणजेच मनुष्यबळाची भरती ही केली जात असते. मनुष्यबळ नियोजन म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामध्ये मनुष्यबळ वर्तमान स्थितीतून अपेक्षित स्थितीत कसे न्यायचे हे व्यवस्थापनाद्वारे ठरवले जाते. आता तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते, तर डेफिनेशनमध्ये तुम्ही ही डेफिनेशन घेऊ शकता की मनुष्यबळ नियोजन, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे अशी प्रक्रिया आहे की जी मनुष्यबळ वर्तमान स्थितीतून आता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीतून आपल्याला जे अपेक्षित आहे तिथपर्यंत नेण्याचे काम हे व्यवस्थापनाद्वारे ठरवले जाते. ओके, सो मनुष्यबळ नियोजनाअंतर्गत व्यवस्थापन संघटनेला व संबंधित व्यक्तीला दीर्घकालीन लाभ मिळावेत या उद्देशाने योग्य संख्येत दीर्घकालीन लाभ मिळावेत या उद्देशाने योग्य संख्येमध्ये योग्य गुणवत्तेचे लोक प्राप्त करून त्यांची योग्य वेळी योग्य पदांवर अपेक्षित कार्य करण्यासाठी नियुक्ती करणे किंवा केली जाते. आता बघा काही डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन्समध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, डेफिनेशन आहे कोलमन यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू कोलमन. डेफिनेशन काय आहे तर कोलमन हॅज डिफाईन ह्युमन रिसोर्स ऑर मॅन पॉवर प्लॅनिंग. बघा तुम्ही मनुष्यबळ नियोजन म्हणा, ह्युमन रिसोर्स म्हणा किंवा मॅन पॉवर प्लॅनिंग म्हणा, जी काही आपल्याला कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये आपल्याला सातत्याने लागत असते. कोलमन हॅज डिफाईन ह्युमन रिसोर्स ऑर मॅन पॉवर प्लॅनिंग ॲज the process of determining manpower requirement and the means for meeting those requirements in order to carry out the integrated plan of the organization. काय सांगितलं आहे की मनुष्यबळ नियोजन म्हणजे व्यवसाय संघटनेच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी. मनुष्यबळ नियोजन म्हणजे व्यवसाय संघटनेच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित व पूर्ण करण्याची प्रक्रिया होय. Coleman has defined human resource or manpower planning as the process of determining manpower requirement and the means for meeting those requirements in order to carry out the integrated plan of the organization. मनुष्यबळ नियोजन म्हणजे व्यवसाय संघटनेच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित व पूर्ण करण्याची प्रक्रिया होय, अकॉर्डिंग टू कोलमन. ओके, सिंपल जर डेफिनेशन म्हणलात तर सिंपल डेफिनेशन तुम्हाला असंही म्हणता येईल की मनुष्यबळ नियोजन मॅन पॉवर प्लॅनिंग म्हणजेच अशी प्रक्रिया की ज्यामध्ये मनुष्यबळ वर्तमान स्थितीतून अपेक्षित स्थितीत कसे न्यायचे हे व्यवस्थापनाद्वारे ठरवले जाते. ओके, त्यानंतर दुसरी डेफिनेशन दिली आपल्याला अकॉर्डिंग टू स्टेनर. स्टेनर यांच्या मतानुसार, स्टेनर यांच्या मते काय सांगितलं त्यांनी डेफिनेशनमध्ये तर
Steiner defined manpower planning as Steiner defines manpower planning as strategy for the acquisition, utilization, improvement and prevention of an enterprise human resource. बघा, स्टेनर डिफाइन manpower planning as strategy for the acquisition, utilization, improvement and prevention of an enterprise human resources. It relates to establishing job specification or the quantitative requirements of the jobs, determining the number of personnel required and developing source of manpower. स्टेनर यांच्या मतानुसार मनुष्यबळ नियोजन म्हणजे मनुष्यबळाची प्राप्ती. मनुष्यबळ नियोजन म्हणजे मनुष्यबळाची प्राप्ती, उपयोग, विकास व ते दीर्घकाळ व्यवसायात राहतील याविषयीची व्यूहरचना होय. याचा संबंध कार्यवैशिष्ट्ये निर्देशन करणे किंवा आमच्या संख्यात्मक गरजेच्या प्रमाणात किती लोकांची गरज आहे हे ठरवणे व मनुष्यबळ प्राप्तीचे मार्ग विकसित करणे यांच्याशी आहे. काय सांगितलं आहे डेफिनेशनमध्ये? तर मनुष्यबळ नियोजन म्हणजे मनुष्यबळाची प्राप्ती, त्याचा उपयोग, त्या मनुष्यबळाचा विकास व ते दीर्घकाळ व्यवसायामध्ये राहतील अशी व्यूहरचना तयार केली जाते आणि त्याचा संबंध कार्यवैशिष्ट्ये निर्देशन करणे किंवा कामाच्या संख्यात्मक गरजेच्या प्रमाणात किती लोकांची गरज आहे हे ठरवणे व मनुष्यबळ प्राप्तीचे मार्ग, वेगवेगळे मार्ग जे असतील ते विकसित करणे. समजतंय? त्यानंतर आपल्याला मनुष्यबळाची किंवा मॅनपॉवर, एकच मनुष्यबळाची काही कार्य आपल्याला सांगितले. त्यामध्ये विकस्टॉर्म या विचारवंताने, बघा विचारलं जाऊ शकतं, विकस्टॉर्म या विचारवंताने मनुष्यबळ नियोजनामध्ये खालील कार्यांचा समावेश होतो असे म्हटले आहे. मग कोणकोणते कार्य येतात, कोणकोणते फंक्शन्स येतात, त्यामध्ये तुम्हाला 4 कार्य दिलेली आहेत. फर्स्ट, भविष्यकाळासाठी मनुष्यबळ किती लागेल याचा अंदाज करणे. बघा, पहिलं कार्य काय आहे मनुष्यबळ नियोजनाचं? पहिलं कार्य काय तर भविष्यकाळासाठी आपल्याला किती मनुष्यबळ लागणार आहे, आपल्याला किती माणसांची गरज भविष्यामध्ये कामासाठी लागणार आहे त्याचा अंदाज घेणे किंवा त्याचा अंदाज करणे. त्यानंतर संघटनेत कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचा संख्यात्मक, गुणात्मक व कार्यशक्तीच्या दृष्टिकोनातून आढावा घेणे. काय सांगितलंय? संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचा संख्यात्मक, गुणात्मक व कार्यशक्तीच्या दृष्टिकोनातून आढावा घेणे. त्यानंतर संघटनेतील मनुष्यबळ भविष्यात उपयोगात आणायचे ठरवले तर त्यामधून काही समस्या निर्माण होतील का याचा अंदाज करणे. तसेच संघटनेतील मनुष्यबळ भविष्यकालीन प्रकल्पाबाबतच्या संख्यात्मक व गुणात्मक अपेक्षा कितपत पूर्ण करू शकेल याची तपासणी करणे. त्यानंतर 4थं कार्य दिले, भविष्यकालीन मनुष्यबळाच्या आवश्यकता व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी त्यांची संख्यात्मक गरज, निवड, प्रशिक्षण, विकास, उपयोग, बदली असेल किंवा त्यांची बढती असेल, प्रमोशन असेल, कार्यप्रेरणा असेल, मोटिवेशन असेल किंवा कार्य मोबदला असेल, मग मोबदल्याच्या जागेवरती त्यांना वेतन तर दिलंच जातं, कामाचा मोबदला म्हणून त्यांना वेतन दिलं जातं. परंतु त्यांना मोटिवेट जर करायचं असेल तर तिथं त्यांना काही वेळेला एक्स्ट्रा फंड दिला जातो किंवा बोनस दिला जातो.
या संबंधीच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे. थोडक्यात व्यवसायन योजना यशस्वी होण्यासाठी भविष्यकालीन मनुष्यबळाचा आकार व योग्यता ठरवणे व त्याच्या विकासाच्या गरजा काय आहेत ह्या ठरवून किंवा ह्या बघून मनुष्यबळाचं नियोजन करणे. ही 4 कार्य आपल्याला विक स्टॉर्म या विचारवंतांनी सांगितलेली आहेत. पहिलं कार्य तुम्हाला सांगितलं आहे भविष्यकाळासाठी आपल्या कंपनीमध्ये, आपल्या कारखान्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये कामगारांची गरज लागणार आहे, किती प्रमाणामध्ये आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे ते आपल्याला आत्ताच ठरवावं लागतं. याचा अर्थ आपल्याला त्याचा अंदाज करावा लागतो. ओके. त्यानंतर संघटनेत कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचा संख्यात्मक, गुणात्मक व कार्यशक्तीच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला जातो. काय सांगितलं जातं आहे? संघटनेत कामाला असणारे जे काही मनुष्यबळ संघटनेमध्ये कामाला असेल त्यामध्ये कामगार जे काही असतील त्यांचा संख्यात्मक व गुणात्मक कार्यशक्तीच्या दृष्टिकोनातून त्यांचा आढावा घेतला जातो आणि तो आढावा घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर संघटनेतील मनुष्यबळ भविष्यामध्ये उपयोगात आणायचं असेल तर त्यामधून काही समस्या निर्माण होतील का याचा अंदाज करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जर संघटनेमधील मनुष्यबळ भविष्यकालीन प्रकल्पाबाबत संख्यात्मक, गुणात्मक किती अपेक्षित आहे आपल्याला आणि ते आपल्या अपेक्षा पूर्ण करते का, कितपत पूर्ण करू शकेल याचीही तिथं तपासणी आपल्याला करावी लागत असते. भविष्यकालीन मनुष्यबळाबाबतच्या आवश्यकता व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी त्यांची संख्यात्मक गरज, त्यांची निवड, त्यांना योग्य ते प्रशिक्षण, विकास, त्यांचा उपयोग योग्य त्या जागी, त्यांची बदली असेल, त्यांची बढती असेल, कार्यप्रेरणा, मोटिवेशन असेल किंवा कार्याचा मोबदला या संबंधी सर्व जे काही कार्यक्रम असेल त्या सर्वाचं प्लॅनिंग तिथं असणं आपलं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर व्यवसायिक योजना यशस्वी होण्यासाठी ज्या काही व्यवसायाच्या आपल्या योजना असतील त्या योजना आपल्याला यशस्वी करायच्या असतील तर भविष्यकालीन मनुष्यबळाचा आकार व योग्यता ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या विकासाच्या योजना ठरवणे म्हणजे मनुष्यबळ नियोजन होय. मनुष्यबळ नियोजन हे अलवचिक, ताठर असू नये तर बदलते पर्यावरण व संघटनेच्या गरजा याप्रमाणे त्यात योग्य ते बदल, तरतुदी, चांगल्या बाबींचा समावेश करता यावा. त्यानंतर तुम्हाला सांगितले मनुष्यबळ नियोजन हे एक दुधारी अस्त्र आहे. अचूक मनुष्यबळ नियोजनामुळे व्यवसाय संघटनेला अतिशय जास्त प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ सक्षम व कुशल मनुष्यबळ जर तुम्हाला मिळालं, त्याची जर तुम्हाला प्राप्ती झाली तर उत्पादन संसाधनाचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतो. कार्यप्रवाहामध्ये कंटिन्युटी आपल्या राहत असते. कार्यप्रवाहामध्ये खंड पडत नाही, ब्रेक पडत नाही. जी काही प्रोडक्शन प्रोसेस जी असेल ती कंटिन्युअस चालू राहते, त्याच्यामध्ये ब्रेक पडत नाही. ओके. गैरहजेरी असेल, अदलाबदली असेल, त्याचं प्रमाण काय होतं, कमी राहतं. कंटिन्यू जर कामगार जर कामावरती येत असेल तर साहजिक आहे की प्रोडक्शन प्रोसेसमध्ये खंड पडणार नाही. कार्यक्षमतेमध्ये आणि उत्पादकतेत आपल्याला वाढ होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असते. कामगार व्यवस्थापन संबंध हे सलोख्याचे होत असतात आणि जी काही व्यावसायिकांनी उद्दिष्टे ठरवलेली असतात, ध्येय ठरवलेली असतात ती पूर्ण होण्यास मदत होते. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ती ध्येय काय होतात, पूर्ण होतात. मनुष्यबळ नियोजनामध्ये काही उणिवा आपल्याला किंवा काही दोष जर राहिले तर अनेक दुष्परिणाम आपल्याला किंवा आपल्या संघटनेला, व्यवसायाला हे सहन करावे लागत असतात. जर मनुष्यबळ प्लॅनिंग, मॅनपॉवर प्लॅनिंगमध्ये जर काही दोष दिसून जर आले तर त्याचा तोटा हा आपल्याला लॉंग टर्मसाठी सहन करावा लागत असतो.
उदाहरणार्थ कार्यप्रवाहात खंड पडणे. जर अचानक प्रोडक्शन प्रोसेस जर बंद झाली तर आपल्याला त्याचा तोटा आपल्याला जास्तीत जास्त काळापर्यंत सहन करावा लागत असतो. त्यानंतर कार्यपूर्तीला विलंब लावला गेला, त्यानंतर उत्पादन खर्च जर अधिक आला, आपल्याला प्रॉफिट कमी आणि उत्पादन खर्च जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत असेल तर आपल्या संघटनेला तोटा तिथं सहन करावा लागतो. त्यानंतर कर्मचारी असमाधानी असतील, कर्मचारी जर जे काम करणारे कर्मचारी आहेत ते जर समाधानी नसतील तर नक्कीच ते पूर्ण मन लावून आपल्या कामामध्ये काम करणार नाहीत. त्यामुळं काय होणार तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काम हे कमी केलं जाणार आणि जर काम कमी झालं, प्रोडक्शन कमी झालं, उत्पादकता कमी झाली तर नक्कीच तिथं व्यावसायिकाला लॉस होणार आहे, नफ्याच्या प्रमाणात घट होणार आहे, व्यवस्थापन मॅनेजमेंट करण्यासाठी मॅनेजरला त्रास होणार आहे. ओके, सो त्यासाठी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग जे असेल ते प्रॉपर असणं अतिशय आवश्यक आहे. ईच अँड एव्हरी कंपनी किंवा फॅक्टरी काय असेल ते. ओके, त्यानंतर अचूक मनुष्यबळ नियोजनाचे अनेक लाभ वैयक्तिक कर्मचाऱ्याला व कर्मचारी समूहाला प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही अचूक प्रमाणामध्ये मनुष्यबळ निवडलं किंवा मनुष्यबळाचं प्लॅनिंग तुम्ही नियोजन अचूक जर केलं तर नक्कीच तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे, कार्यक्षमतेच्या प्रमाणात मोबदला तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे, तुमचा नफा जास्तीत जास्त वाढणार आहे, तुम्हाला विकासाची संधी निर्माण होणार आहेत, प्रशिक्षणाच्या सुविधा वेगवेगळ्या तुम्हाला निर्माण होणार आहेत, कार्याचं समाधान तुम्हाला मिळणार आहे, स्वतः व्यावसायिक पण समाधानी असणार आहे आणि कर्मचारीसुद्धा समाधानी असणार आहेत. त्यासाठी काय पाहिलं आपण, मनुष्यबळ नियोजन जे असणार आहे ते तुमचं प्रॉपर असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यातून नेक्स्ट पॉईंट बघूया. कंपल्सरी लेक्चर सर्वांनी ऐकायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे प्रेझेंटीसाठी आणि ते कंपल्सरी असेल. ओके, थँक्यू.